विरार येथील शिरगाव परिसरामध्ये भव्य दिव्य असे द्वारकाधीश मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। काल या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी सगळीकडे धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते। द्वारकाधीश मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला वेगवेगळ्या राज्यांमधून भक्तगणांनी उपस्थिती लावली होती। तसेच यावेळी सिने अभिनेत्यांसह राजकीय क्षेत्रातील विविध दिग्गज नेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी देखील या लोकार्पण सोहळ्यात आपली उपस्थिती लावली। द्वारकाधीश मंदिराचे उद्घाटन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सर्वसामान्य नागरिकांना द्वारकेला जाण्यासाठी परवानग्याजोगे नसल्या कारणाने विरारच्या या शिरगाव परिसरातील निसर्गरम्य वातावरणात द्वारकाधीश मंदिराची उभारणी करण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना येथेच आपल्या दर्शनाचा लाभ घेता येईल। त्यामुळे स्थानिक व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे। श्रीकृष्ण भक्त प्रवीणाताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून या मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले। या लोकार्पण सोहळ्याला आमदार मिलिंद नार्वेकर यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली होती। द्वारकाधीश मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी हेलिकॉप्टरद्वारे शंकराचार्य यांचे आगमन होताना हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनच मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यामुळे द्वारकाधीश मंदिराचा हा सोहळा सगळ्यांसाठीच आकर्षणाचा ठरला आहे। योगेश चाबळे, वसई, विरार, मुंबई प्रतिनिधी। पण काय सांगाल, द्वारकाधीश आपल्या विरार नगरीमध्ये आलेले आहेत। आपलं विरारकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। खरोखर श्रीकृष्ण भगवानांचं दर्शन या थाळीवर काय आपले सुचते? प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांची एक मनोकामना होती, त्या द्वारकाधीशाचं मंदिर इथे व्हावं आणि द्वारकाधीशांची इच्छानुसार ते मंदिर झालेलं आहे। जे गोरगरीब जनता आहे, ज्यांना तिकडे जाऊ शकत नाही, लांब बघू शकत नाही, त्यांच्यासाठी हुबेहूब त्याची प्रतिकृती तयार झालेली आहे। पालघर मुंबईमध्ये मला वाटतं असं हे मंदिर एकमेव असावं, जसंच्या तसं हुबेहूब मंदिर बनवलेलं आहे। जे देवळाचं आर्किटेक्ट करतात सोमपुरा, त्या सोमपुरा फॅमिलीने हे संपूर्ण घडीव काम केलेलं आहे आणि या इकडे सर्व धर्म जाती पंथांसाठी हे मंदिर खुलं आहे। गोरगरिबांना इकडे सेवा उपलब्ध होणार आहे, वेगवेगळ्या सुविधा देखील यापुढे होणार आहे। या मंदिराची ख्याती किती वर्षापासून चाललेली आहे आणि आज आम्हाला त्याचा साक्षात्कार झाला आहे आणि सेम तसंच आहे आणि आमच्या प्रवीणा वहिनींनी केलेले त्याबद्दल आम्ही त्यांची खूप आभारी आहोत। आणि एवढी पब्लिक जे जमा झाली आहे त्याच्यावरून तुम्ही त्याची हे करू शकता, या मंदिरचं किती महत्त्व आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्ही एक एक बघितली ना तर त्या मंदिराची पूर्ण व्यवस्थित त्यांनी विचार करून केलेली आहे। धन्यवाद।